आपल्या सर्वांमधील विराजमान अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार। मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा हॅपी रायडर गजानन पाटील। आज आपण एका विशेष ठिकाणी भेट देत आहोत, हॉटेल रिलॅक्स कॉर्नर। हे केवळ हॉटेल नाही तर एक पुस्तकांचं संग्रहालय आहे। इथे येऊन आपण पुस्तक वाचू शकतात। हो, हॉटेल आणि पुस्तक दोन वेगळे विषय आहेत, पण हे आमच्या आजीबाईंनी त्यांची अशी रचना केलेली आहे की कोणीही या हॉटेल रिलॅक्स कॉर्नरच्या प्रेमात पडावे। आपण व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल। मित्रांनो नमस्कार, आपण आज आलेलो आहोत नाशिक येथे हॉटेल रिलॅक्स कॉर्नर। आता बघा, ह्या आजी आहेत, यांचं वय 75 वर्ष आहे आणि यांचं एक विशेष हॉटेल आहे, हॉटेल रिलॅक्स कॉर्नर। तर हे केवळ हॉटेल नाही आहे, तर इथे पुस्तकांचा सुद्धा खूप मोठा संग्रह आहे। म्हणजे आपण इथे आलो चहा नाश्ता करायला किंवा जेवण करायला, तर इथे आपण यायचं, आतमध्ये फ्रीमध्ये पुस्तक वाचायचे। तुम्हाला उपलब्ध असलेल्या पुस्तकांपैकी जे पुस्तक तुम्हाला पाहिजे ते पुस्तक घ्या, तुम्ही वाचा, चहा नाश्ता करा आणि पुढच्या मार्गस्थ व्हा। तर हे अतिशय उत्तम उपक्रम आहे हे आजींचं हॉटेल रिलॅक्स कॉर्नर। बघा सुरुवात कशी आहे त्यांच्या हॉटेलची। आणि विशेष म्हणजे ह्या वयस्कर आजी आहेत, त्यांचं वयाकडे बघूनच खूप आपल्याला आदर वाटतो। आजी नमस्कार, मी जरा हॉटेलची माहिती घेतो, आपल्या सबस्क्रायबर मित्रांना देतो आणि मग आपण नंतर बोलूया। हां चालेल, तोपर्यंत मी बाकीचा व्हिडिओ घेतो। तर बघा, ह्या प्रत्येक टेबलावर त्यांनी पुस्तक ठेवलेलं आहे की ज्याचा तुम्ही फ्रीमध्ये वापर करू शकता। इथे आलात बसलात, मोबाईल चालण्याच्या ऐवजी, मोबाईल बघण्याच्या ऐवजी यातलं कुठलंही पुस्तक आपण घ्यायचं, निवांत वाचायचं। ऑर्डर, चहा नाश्त्याची ऑर्डर द्या तुम्ही, तोपर्यंत पुस्तक वाचा आणि ह्या पुस्तक वाचण्याचं काहीही चार्ज नाही आहे। हे बघा, इथे एक पुस्तक आहे, परत एक मन में है विश्वास, आमचे सिनियर IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील सरांचं, आमचे आयडॉल आहेत ते पोलीस खात्याचे। हे बघा, इथे सावरकरांचं पुस्तक, सगळे पुस्तकं आहेत, सर्व विषयांवर इथे पुस्तकं आहेत, धार्मिक आहेत, पर्यटनाचे आहेत। त्यांनी आता ह्या वेळेला विशेष एक डेव्हलपमेंट केलेली आहे की पुस्तक दालन इकडे नवीन बनवलेलं आहे। बघा, मागच्या वेळेला आपण जो व्हिडिओ घेतला होता त्या ते पुस्तक दालन सेपरेट होतं, पण त्यांनी आत आता इन्क्लूड केलेलं आहे। बघा, भरपूर सारे पुस्तकं आहेत। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, महामहिम बाबासाहेब आंबेडकर, संत साहित्य, इंग्रजीतले पुस्तक, प्लास्टिकचा भस्मासूर, भविष्यातील इंधन, पौष्टिक आहार, वाळवंटातील प्राणी जीवन, शक्तिशाली सूर्यपक्षी, विविध प्रकारचे पुस्तकं इथे आहेत। आणि बघा, ह्या आमच्या परमपूज्य आजींना किती बक्षीस मिळालेले आहेत, किती पुरस्कार मिळालेले आहेत। राष्ट्रीय आदर्श महिला समाजभूषण पुरस्कार, नारी शक्ती सन्मान, युनिकॉर्न अवॉर्ड, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, व्यावसायिक सेवा पुरस्कार, वाचन चळवळीसाठी सन्मान, वाचन चळवळ सन्मान, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, स्मित हर्ष झाशीची राणी। बघा, हे इतके पुरस्कारांनी ही भिंत पूर्ण भरलेली आहे। भिंतीवर आता पुरस्कारांचा फोटो लावायला जागा नाही आहे, इतके पुस्तकं आहेत। हे रॅक आहे बघा, हे यातही पुस्तकं त्यांनी भरपूर ठेवलेले आहेत। ह्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या बघा, छावा, युगंधर, श्रीमान योगी, पानिपत, महानायक, बुधभूषण, पितामह, ययाती देवयानी, वि स खांडेकरांचा आहे, शंभूराजे, महायोद्धा, पितामह। हे बघा, हे मोठे मोठे लेखकांचे सुद्धा पुस्तकं आहेत। म्हणजे आपल्याला इथे सर्व प्रकारची, सर्व लेखकांची पुस्तकं उपलब्ध आहेत। हे बघा, एक सन्मान चिन्ह पण आहेत आईंना मिळालेले, सन्मानपत्र।
फार अभिमान वाटतो मला ह्या अशा व्यक्तींकडे बघून, यांच्या कार्याकडे बघून. बरं, हा जो त्यांचा सगळा हा प्रपंच आहे, याच्यात त्यांना काहीही प्रॉफिट काढायचा नाही आहे. ही फक्त समाजसेवा म्हणून त्यांनी हे पुस्तकांचं दालन उभारलेलं आहे. हे त्यांनी स्वखर्चाने दालन उभारलेलं आहे आणि त्यांचं स्वतःचं प्रकाशन आहे. येथील पुस्तके फक्त विक्रीसाठी आहेत. हे अक्षरधन प्रकाशन म्हणून आहेत. 10% डिस्काउंटने ते पुस्तकं देतात. आणि आपल्याकडे जर अतिरिक्त पुस्तकं असतील आपल्या संग्रहात, की जे आता आपल्याकडे ॲडिशनल झालेले आहेत, तर ते आपण यांना इथे आणून देऊ शकतो, जेणेकरून आपल्याकडे ते पुस्तक केवळ पेटीत किंवा कपाटात पडून राहण्यापेक्षा इथे इतरांना ते कामात येऊ शकतात. बघा, आईंना किती पुरस्कार मिळालेले आहेत. आजींचं पुस्तकांचं हॉटेल, बघा, हे पुरस्कारच पुरस्कार. एका टेबलावर हे पुरस्कार होत नाही आहेत, तर 2 टेबल लावलेले आहेत. बघा, प्रचंड प्रमाणात हे पुरस्कार, मानचिन्ह, बोधचिन्ह तयार इथे मिळालेले आहेत, इथे ठेवलेले आहेत. आणि हे बघा, इकडे इंग्रजी पण पुस्तकं आहेत. गॉड अँड गॉडेस, वर्ल्ड क्लास इन इंडिया. अच्युत गोडबोले साहेबांचं पण पुस्तक आहे, ऑटिझम. खूप सारे पुस्तकं आहेत. छत्रपतींचा पुतळा इथे आहे. आईंचं हे काउंटर आहे. आई म्हणजे इथल्या ओनर पण आहेत, CEO आहेत. आपल्या नवीन भाषेत म्हणायचं म्हणजे CEO आहेत. त्या स्वतःच इथल्या मालक आहेत, स्वतःच इथल्या मॅनेजर आहेत. बघा, हे लेटेस्ट पद्धतीप्रमाणे इथे हा तुम्ही स्कॅन करून पेमेंटसुद्धा करू शकता. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव प्रवीण जोंधळे. तर जोंधळे दादा, प्रवीण दादा, आपण आता थोडंसं मागच्या बाजूला जाऊया आणि तिकडचं माहिती घेऊया. कारण मी मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो त्यावेळेला हे जे आपलं सेक्शन होतं एवढ्यापर्यंतच लिमिट होतं. मागच्या बाजूला यांनी एक स्पेशल डेव्हलपमेंट केलेली आहे. तुम्ही हे बघता इथे पुस्तकांच्या हॉटेलमध्ये या नवीन गोष्टीमध्ये आता समावेश झालेला आहे, तो म्हणजे पुस्तक दालन, अक्षरबाग आणि मृदगंध. इथे आपल्याला पाठीमागे आल्यानंतर कुसुमाग्रजांना अभिवादन करणारी अक्षरबाग या ठिकाणी आपण केलेली आहे. आजीच्या पुस्तकांच्या हॉटेलमध्ये आनंदाची जागा म्हणून अक्षरबाग हे तात्यासाहेबांची कलाकृती आहे. हे जे काव्यसंग्रह आहे त्या काव्यसंग्रहाचं नाव ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तात्यासाहेब वि. स. खांडेकर आणि विंदा करंदीकर यांना अभिवादन म्हणून त्यांच्या साहित्यकृतीचं नाव वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी दिलं आहे. वाचनकट्टा जो निर्माण केला आहे त्या वाचनकट्ट्याचं नाव हे विंदा करंदीकर वाचनकट्टा त्यांच्या नावाने. मृदगंध हे त्यांचा जो काव्यसंग्रह होता त्या काव्यसंग्रहाचं नाव ह्या मृदगंध वाचनकट्ट्याला दिलं आहे. अमृतवेल ही जी कादंबरी आहे वि. स. खांडेकर यांची, त्याचं पुस्तक दालन वाचकांच्या आग्रह खातर नवीन पुस्तक दालन या ठिकाणी सुरू केलं आहे. किंवा वाचनाची जिथे इथे आल्यानंतर वाचनाची आवड निर्माण होते, ती आवड आपल्याला इथलं आवडलेलं पुस्तक तुम्हाला घरी घेऊन जाता यावं त्याच्यासाठीचं पुस्तक दालन या ठिकाणी आम्ही सुरू केलं आहे. आणि ते वि. स. खांडेकर यांच्या अमृतवेले कादंबरीच्या नावाने सुरू केलं आहे. अशा 3 वेगळ्या वेगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. या नवीन सगळ्या गोष्टीमध्ये आता तुम्ही हे सगळं बघताय की पुस्तकांचं झाड आहे. हे पुस्तकांच्या झाडावरती वेगवेगळ्या पुस्तकांच्या अक्षरबंध चळवळीतील त्या पुस्तकांची मुखपृष्ठ लावलेली आहेत आणि ते मुखपृष्ठ वाचायला ठेवले आहेत. पुस्तकांचंच सेल्फी पॉईंट या ठिकाणी आपण केलं आहे. या ठिकाणी ग्राहक आल्यानंतर त्यांना यासोबत सेल्फी घेतात. आणि अनेक याच्यामागचा उद्देश एवढाच आहे की ही जी सगळी माइलस्टोन पुस्तकं आहेत, ही पुस्तकं बघितल्यानंतर आपण त्यावेळेस ही कुठली वाचलेली आहे, कुठली वाचायला हवीत याचा एक आपल्याला अंदाज येतो. आणि ती एक आठवण त्या पुस्तकचं कवर बघितल्यानंतर, पुस्तकाचं नाव बघितल्यानंतर, अरे हे मी वाचलं आहे, हे मला वाचायचं आहे, अशी एक पुन्हा वाचनाबद्दलची जागृती निर्माण होते. अशी ही एक पूर्ण पुस्तकांचं सेल्फी पॉईंट बनवलेलं आहे. इकडे साहित्य अकादमी, युवा कवी
ऐश्वर्या पाटेकर यांनी आईवरती सुंदर पुस्तकांची आई म्हणून ही कविता केली आहे. जेव्हा रिलॅक्स कॉर्नर हॉटेल होतं ते आमचं होतं आणि पुस्तकांचं हॉटेल, आजीचं पुस्तकांचं हॉटेल हे सगळ्यांचं झालं. आज इथं येणाऱ्या प्रत्येकाचं आजीचं पुस्तकांचं हॉटेल झालं. एका व्यवसायाला वैयक्तिक स्वरूप न राहता हे सर्वांचं झालेलं आहे, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. ही जी गोष्ट आहे तुम्हाला अक्षरबाग सांगितलं आहे. ह्या अक्षरबागेमध्ये ज्ञानाचा प्रकाश ही एक वेगळी गोष्ट आहे की तुम्ही इथे जे बघताय हे जे लाईट्सचे पोल आहेत त्या पोल्सला वरती त्या साहित्यकृती त्यांच्या हातामध्ये आहे. पूर्वी आपण आपल्याला अंधारामध्ये प्रकाश दाखवायचा असेल तर मशाल आपण हातात घेऊन जात होतो, तेव्हा आपल्याला रस्ता दिसत होता. आता ज्ञानाचा मार्ग दाखवण्यासाठी ही जी सगळी माइलस्टोन असं केशवसुतांपासून बहिणाबाईपासून अलीकडच्या विश्वास पाटलांपर्यंत सगळ्या मान्यवरांच्या माइलस्टोन कलाकृती, त्यांचा स्वतःचा चेहरा आणि हातात कंदील असे जो संकल्पना घेऊन आम्ही हा ज्ञानाचा प्रकाश ही इथून तिथून तुम्ही जर बघत असाल तर सगळ्यांना अभिवादन म्हणून हा आपण उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. अजून हा महत्त्वाचा एक उपक्रम आहे म्हणजे आजीची शिदोरी. आपली टोपली सोडल्यानंतर पोटाची भूक भागवली जायची, पण इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्ञानाची भूक भागवण्यासाठी ही आजीची ज्ञानाची शिदोरी या ठिकाणी आहे. या शिदोरी सोडल्यानंतर तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं इथे वाचायला मिळतील आणि ही पुस्तकं सगळ्यांसाठी, सगळ्या वयोगटासाठी, सगळ्या विषयांची पुस्तकं या ठिकाणी वाचायला ठेवलेली आहेत. असं हे आजीची शिदोरी, ज्ञानाची शिदोरी इथे आम्ही सुरू केली आहे. इथल्या प्रत्येक टेबलवरती, अक्षरबागेतल्या प्रत्येक टेबलवरती ही आजीची शिदोरी तुम्हाला बघायला मिळेल. नवीन जी गोष्ट या ठिकाणी केली आहे की वाचन चळवळ अधिक लोकांपर्यंत जावीत म्हणून वेगळी पेंटिंग्स बनवलेले आहेत. हे जे तुम्ही चित्र बघताय मेंदू आहे आणि या मेंदूला जर पुस्तक दाखवलं आहे आणि पुस्तकांचा अक्षरांचा पाऊस पडल्याशिवाय मेंदूचा विकास होत नाही असं ही गोष्ट आहे. या ठिकाणी मुलांच्या आवडते सगळे कार्टून आहे ते पुस्तकांसोबत खेळतात अशी गोष्ट आहे. ही सगळी पुस्तकं स्टँड खास बनवली आणि त्या बनवल्यामध्ये, कारण कुठलंही पुस्तक थप्पी लावून त्याच्याबद्दलचं आकर्षण निर्माण होत नाही वाचकांसाठी, पण त्याचं कवर जर दिसलं तर ते हातात घ्यावंसं वाटतं आणि वाचावंसं वाटतं. असं सगळे पुस्तकांना लोकांच्या समोर जाऊन ते हातात घ्यावंसं वाटेल असं हे फिरतं स्टँड बनवलं आहे आणि लोक याच्यातून पुस्तकं घेऊन वाचतील अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. हे सगळे पेंटिंग्समध्ये तुम्ही जर बघितलं असेल वाचन आणि संस्कृती, वाचनाची संस्कृती लोकांपर्यंत कशी जाईल असं हे प्रत्येक चित्र जो आपण डिजिटलायझेशन करतो आहोत, रोबोट, भविष्यामध्ये रोबोटसुद्धा पुस्तक वाचेल अशी गोष्ट आहे. हे फॅमिली ट्री आहे. ज्ञानाचा प्रकाशाकडे जाताना पुस्तकांच्या माध्यमातूनच जाऊ शकतो. जे पुस्तक आपण झाडापासून बनवतो ते झाडच आपल्याला पुस्तक देत आहे, ही वेगळी संकल्पना आहे. आपल्या इथे तुम्ही बघतात आपल्याला उंच यशस्वी व्हायचं असेल तेव्हाही पुस्तकांच्या माध्यमातूनच आपण होऊ शकतो हा संदेश देण्याचा आम्ही ह्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. हे एक पेंटिंग अतिशय सुंदर आहे की ह्या पेंटिंगमध्ये सध्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे म्हणजे मोबाईल ॲडिक्शन झालेलं आहे. या मोबाईलच्या याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ही पुस्तकंच आपल्याला तारू शकतात. कारण या ठिकाणी माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे भेटलेली माणसं आणि वाचलेलं पुस्तक. या पुस्तकांचा आपण आपल्या जीवनामध्ये समावेश हा आपला मित्र म्हणून केला पाहिजे. अब्दुल कलाम नेहमी म्हणतात की 100 मित्र आणि एक पुस्तक बरोबर आहे. त्या अनुषंगानेच या ठिकाणी आम्ही ही पुस्तकांची चळवळ, वाचनाची चळवळ, आनंदाची जागा अक्षरबागेमध्ये निर्माण केलेली आहे. यानंतर जो वाचनकट्टा आहे, माननीय विंदा करंदीकर यांना अभिवादन म्हणून हा मृदगंध, त्यांचा जो काव्यसंग्रह आहे त्या काव्यसंग्रहाचं नाव या वाचनकट्ट्याला दिलं आहे. हा वाचनकट्टावरती तुम्ही इथे बघू शकता की इथे वाचनकट्टा सुरू केला आहे. या
वाचकांनी यावं आणि इथे त्याचा आस्वाद घ्यावा. वेगवेगळी पुस्तकं इथे वाचनासाठी ठेवलेली आहेत. ही पुस्तकं तुम्हाला निवांत शांतपणे वाचता येतील. असा हा जो वाचनकट्टा आहे, इथे ही पुस्तकं वेगळी वेगळी स्वरूपाची ठेवलेली आहे. किंबहुना जे पुस्तक दालन आहे, अनेक या चळवळीला महाराष्ट्रातून भारतातून लोक योगदान देत आहेत. त्यांच्याजवळ असलेली पुस्तकं इथे पाठवत आहोत. दुर्मिळ पुस्तकं इथे पाठवली जात आहेत. ती दुर्मिळ पुस्तकं तुम्ही इथे वाचायला मिळतील. ही पुस्तकं येऊन तुम्ही इथे दिवसभर वाचत बसा. अगदी हॉटेलमध्ये आल्यानंतर काही घेतलंच पाहिजे असं नाही आहे, पण तुम्ही या आणि पुस्तकं वाचा. आज या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम होतात. या सगळ्या कार्यक्रमांसाठी ही जागा विनामूल्य इथे दिली जाते. साहित्यिक कार्यक्रम असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कौटुंबिक वाढदिवसापासून सगळ्या कार्यक्रमांसाठी ही जागा आनंदाची जागा म्हणून सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. ही पुस्तकांच्या आईने उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यासाठी कुठलेही चार्जेस नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्रम तुम्ही करायला आल्यानंतर फूड कंपल्शन नाही. इतर हॉटेलमध्ये जशी गोष्ट असते, पण हे हॉटेल राहिलेलं नाही आहे. हे पुस्तकांचं हॉटेल हा शब्द, त्याच्यातून त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं आहे. ही वाचनाची चळवळ आहे. आज महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये जी लोक येतात, पर्यटनाचं स्थळ म्हणून याचा आज विकास झालेला आहे. जेव्हा नाशिक दर्शन होतं तेव्हा अरे हे पुस्तकांचं हॉटेल अनेक तुमच्यासारख्या माध्यमांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकापर्यंत पोहोचलं आहे. ते बघण्यासाठी आज येतात आणि या गोष्टीला, चळवळीला त्यांच्याही परीने हातभार लावतात आणि या सगळ्या गोष्टींचा तिथे आस्वाद घेतात. इथे बसण्याची पण एक विशेष सोय बघा. सॉफ्ट, अगदी सोपीच ठेवलेले आहेत. म्हणजे वाचताना किती वेळ लागला तरी त्यांना कंटाळा येणार नाही वाचकाला. आणि इथे पोडियमसुद्धा आहे. कोणी सर किंवा जे सिनियर व्यक्ती आहेत किंवा वक्ते आहेत आपल्याला इथून मार्गदर्शन करू शकतात. आणि श्रोते वर्ग इथे खाली बसू शकतात. विद्यार्थी तर वयस्कर लोक किंवा सिनियर सिटीजन किंवा ज्यांना गुडघ्याचा वगैरे त्रास आहे ते लोक सोफ्यावर बसून तिथे पुस्तक वाचू शकतात किंवा श्रवण करू शकतात. आणि हायवेपासून थोडंसं आत असल्यामुळे इथे डिस्टर्बिंग काही नाही आहे. हॉर्नचा आवाज किंवा वाहतुकीचा आवाज काही नाही आहे. अजून एक गोष्टीचा आम्ही याच्यामध्ये समावेश केला आहे, तो म्हणजे इथे आल्यानंतर पालक जेव्हा आपल्या मुलांना घेऊन येतात तेव्हा फक्त पुस्तकच बघायला नाही, तर मुलांसाठी खेळण्याची जागा, जी अक्षरबागेमध्ये आनंदाची जागा आहे, अतिशय तिथे मुलं खेळल्यानंतर, कारण मुलांना आपण फक्त पुस्तक वाचायला आणलं तर त्यांना कंटाळवाणं होतं, पण त्यांना खेळता खेळता पुस्तकांची गोडी लागावी, खाता खाता पुस्तकांची गोडी लागावी, त्या अनुषंगाने इथे खेळण्याची जागासुद्धा उपलब्ध आहेत. अगदी या आपण आता गार्डनमध्ये जाऊया, जे आपण स्पेशल गार्डन बनवलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. या जागेमध्ये मुलं येतात, छानपैकी खेळतात आणि खेळता खेळता पुस्तकांची गोडी लागावी, हा आमचा उद्देश आहे. इथे हे झोपाळ्यासारखे बनवलेले आहेत. व्हेरी गुड. इथे कॅम्पिंगसुद्धा आपण करू शकतो. नाईट कॅम्पिंगचा भाग आहे. नाईट कॅम्पिंगसाठी हा टेंट आहे बघा. हुरडा पार्टीसाठीचं आयोजन आपण इथे करू शकतो, की जे जे वेगळे वेगळे ग्रुप येतात त्या सगळ्यांसाठीची ही जागा, आनंदाची जागा अक्षरबाग इथे उपलब्ध आहे. व्हेरी गुड. एवढ्या मेगा सिटीमध्ये, मोठ्या शहरामध्ये असा उपक्रम म्हणजे हे आमचं सगळ्यांचं भाग्यच आहे. आणि आईंची प्रेरणा याच्यामागे सर्वात मोठी आहे. जेव्हापासून म्हणजे माध्यमांनी तिला पुस्तकांची आई म्हणलं तेव्हा ती माझी आई न राहता प्रत्येकाची आजी झाली आहे, आई झाली आहे. असं काम या माध्यमातून आम्ही करत आहोत. आपल्या ह्या इथे एका वेळी किती लोक प्रोग्राम घेऊ शकतात? म्हणजे किती लोक, 50 लोकांची किंवा असं काय? 200 ते 300 लोकांचा इथला परिसरामध्ये कार्यक्रम हा होऊ शकतो. त्यांची सगळी व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते. आणि त्याच्यासाठी त्या गटाने किंवा त्यांच्या गटप्रमुख आणि तुमच्याशी संपर्क साधायला एक आठवडा, 4 दिवस आधी, जेणेकरून तुम्हाला पुढची अरेंजमेंट किंवा तयारी करता येईल. नक्कीच. किंवा त्यांच्या काय जे रिक्वायरमेंट्स आहेत ते फुलफिल करता येतील. नक्कीच. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर सोबत आपलं गावरान मेनूचा पण आम्ही त्यांना सगळ्यांना आस्वाद देतो. पंजाबी तर आहेच, पण गावरान मेनू, खास आजीच्या हातचा मेनू या ठिकाणी सगळ्यांना खायला उपलब्ध आहे, चाखायला उपलब्ध आहे. असा स्वादिष्ट आणि रुचकर आमचं याच्यातून एकच गोष्ट आहे की जास्तीत जास्त सकस अन्न कसं पोचवता येईल आणि त्याच्यातून जो तृप्तीचा ढेकर आहे तो कसा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आणि इथे बघा मुलांना झोपाळा आहे,
लाकडी झोपाळा आहे, टेबल आहेत आणि हे बघा एक नैसर्गिक वाटतंय. नैसर्गिक आपण जसं टायर वगैरे ठेवलेले आहेत, रिलॅक्स वाटतं. समोर बैलगाडी आहे, म्हणजे ग्रामीण भागाचा सुद्धा इथे फील आहे. आंब्याचं झाड आहे, निसर्गाने संपन्न केलेली अशी ही जागा मी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. किंवा या आणि थोडंसं आपल्या आयुष्यामध्ये जी काही स्पर्धा लागली आहे त्या स्पर्धेतून थोडासा येऊन निवांत वेळ इथे घालवावा. तुम्हाला इथे स्वादिष्ट जेवण मिळेल, दर्जेदार पुस्तकं मिळतील आणि एक शांतता हवी असते आपल्या आयुष्यामध्ये, ती शांतता इथे अनुभवता येईल अशी ही जागा आहे. आपल्याला जेव्हा कुटुंबासाठी छोटे मोठे कार्यक्रमांसाठी ही जागा इथे उपलब्ध केली आहे. म्हणजे हॉटेल रिलॅक्स कॉर्नर हा खरोखर सॅटिस्फाईड वर्ड होतो याच्यासाठी. निवांत रिलॅक्स म्हणजे पूर्णपणे निवांत. आणि जेव्हा माणूस रिलॅक्स होतो त्याच वेळेला त्याला काहीतरी चांगल्या गोष्टी किंवा सात्विक भाव त्याच्यामध्ये उदय पावतात, त्याचं नॉलेज डेव्हलप होतं. एकदम त्रस्त माणूस किंवा वैतागलेला व्यक्ती किंवा कंटाळलेला व्यक्ती हे नवीन ज्ञान ॲक्सेप्ट नाही करू शकत. जेव्हा तो रिलॅक्स होतो, शांत होतो, त्याच वेळेला त्याला ह्या नवीन गोष्टी मिळू शकतात किंवा तो अधिक चांगल्या पचवू शकतो. नक्कीच छान उपक्रम आहे दादा. आणि आपली अजून भविष्याची काय तरतूद आहे या ठिकाणी? आज जशी अनेक पुस्तकं, दुर्मिळ पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहे, अक्षरबाग निर्माण केली आहे, वाचन कट्टा निर्माण केला आहे, पुस्तक दालन केलं आहे. भविष्यामध्ये इथे सुंदर चांगली अभ्यासिका मुलांसाठी उपलब्ध करून द्यायची आहे, ज्या अभ्यासिकेमध्ये मुलांनी यावं आणि आपलं आयुष्य घडवण्यासाठीचा वेळ इथे खर्ची करावा अशी एक गोष्ट आहे. आणि पुस्तक दालन जे आहे ते सुसज्ज असावं. मराठीतल्या किंबहुना हिंदी आणि इंग्रजीमधली खूप दर्जेदार पुस्तकं या ठिकाणी वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचा आणि विक्रीचाही मानस करण्याचा, कारण वाचनासाठी करतच आहोत, पण ते लोकांच्या घरामध्ये आपली श्रीमंती ही कशाने असावी तर दर्जेदार पुस्तकांनी असावी, याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बरोबर आहे. आताच्या आधुनिक डिजिटल जगामध्ये आता ई बुक्स वगैरे उपलब्ध झालेले आहेत, त्यांचा हा एक धाडसी उपक्रमच म्हटला पाहिजे की ते पुन्हा आपल्याला पुस्तक टाळायला लावत आहेत. कारण काय होतं आहे, आम्ही जेव्हा डिजिटल युगात घुसतो, डिजिटल माध्यमांमध्ये घुसतो, त्यावेळेला काही अनवॉन्टेड गोष्टीसुद्धा आपल्या समोर नकळत फेकल्या जातात, नकळत आपल्यावर लादल्या जातात आणि मग मनुष्य आपोआप डायव्हर्ट होतो. जसं विद्यार्थी अभ्यास सोडून मध्ये गाणे किंवा इतर गोष्टी बघायला लागतो, तसं पुस्तकांचं नाही आहे. पुस्तक आपलं अंतरंग उघडं करून 100% देणारा जो मित्र आहे तो आपल्या हातचं काही राखत नाही, तो म्हणजे पुस्तक आहे. पुस्तकांपासून गोष्ट एवढी महत्त्वाची आहे की आज जर आपण समाजामध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या, क्रांती बघितल्या, जेव्हा आपण आपले राष्ट्रपिता आहे महात्मा गांधी, त्यांनी राईट ऑफ मॅन वाचलं नसतं तर त्यांना ती एक प्रेरणा मिळाली नसती. आज महात्मा फुलेंनी राईट ऑफ मॅन वाचलं म्हणून ती गोष्ट घडली. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अनटू द लास्ट मॅन हे रस्किनचं पुस्तक यांना प्रेरणादायक आहे. आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही गोष्ट माहीत आहे की त्यांनी पुस्तकांचं पूर्ण घर त्यांच्यासाठी होतं. अतिशय ज्या काही गोष्टी आपले विचारवंत क्रांतिकारक घडले त्याच्यामागे प्रेरणा होती. आज आपण संबंध महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण प्रेरणादायी आहे. तर शिवाजी महाराजांना जेव्हा जिजाऊंनी महाभारतातल्या रामायणातल्या पराक्रमी गोष्टी सांगितल्या तेव्हा त्यांच्यामध्ये स्वराज्य निर्मितीच्या गोष्टी झाल्या. म्हणजे एकूणच पुस्तकं हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या इतिहासाला कालाटणी देणारे महत्त्वाचा घटक आहे आणि ह्या पुस्तकापासूनच आज लोक दूर चालले आहेत. तिथे हे पुन्हा पुस्तकांमध्ये यावे याच्यासाठीची ही चळवळ आम्ही उभी केली आहे. या चळवळीसाठी आईंचा तर आशीर्वाद आहेच, आपल्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा सहभाग आहे. काही तक्रार न करता, काही कुरकुर न करता तुम्ही, तुमच्या मिसेस, तुमची मुलं, नक्कीच सर्व कुटुंबाचा 100% सहभाग आहे. ही फार मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. नाहीतर काय होतं, जनरली अशा गोष्टींना कुटुंबाचा एवढा सहयोग नसतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचे सुद्धा विशेष आभार, धन्यवाद. खरं तर मग आईच्या सपोर्ट केलेला आहे, त्या मुलांनी सुद्धा या मार्गात वाहून घेतलेला आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच. तर दादा नमस्कार, तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद झाला. आपण आता आईंशी थोडे 2 शब्द बोलूया. नक्कीच. धन्यवाद धन्यवाद. तुमचं कार्ड सुद्धा मी आता डिस्प्ले करणार आहे. खरं तर जेव्हा काल कृतज्ञता सोहळा झाला, हा एक खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी की वाचन चळवळीला ज्यांनी आत्तापर्यंत हातभार लावला आहे, या माध्यमांची दखल घेतली आहे, या चळवळीची दखल घेतली आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्हावं म्हणून चांगला उपक्रम आम्ही 25 डिसेंबरलाच राबवला
आणि त्यानंतर ही माहिती, ही चळवळ लोकांपर्यंत जावी म्हणून पुस्तकांचं हॉटेल.com ही वेबसाईटही आम्ही या ठिकाणी निर्माण केली आहे. त्याचंही लोकार्पण काल मान्यवरांच्या हस्ते झालं. या अक्षरबागेचं, या वाचनकट्ट्याचं अनावरणही अनेक मान्यवरांच्या हस्ते झालं आहे. वा वा वा, खूप छान, खूप छान. आपण ह्या विषयावर पूर्ण दिवसभर सुद्धा बोललो तरी कमीच पडेल. हा विषय इतका छान आहे. आता मी आईंशी जवळजवळ 1 तास बोलत होतो तरी असं वाटलं की खूप आपण कमी बोललो. त्यांच्या सहवासात अतिशय खूप कमी क्षण घातले. नाही, खूप आठवणी आहेत, खूप घटना आहेत अशा की या ठिकाणी खास दिल्ली, जर्मनीवरून मागच्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये टीम आल्यानंतर योगा टीचर त्या बघायला, हॉटेल बघायला आल्या. ज्यांच्यापर्यंत ही चळवळ पोहोचलेली आहे त्या प्रत्येकाला ही चळवळ नेमकी काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर या चळवळीला आपलाही योगदान असावं म्हणून लोक मदत करतात. तसे कार्यक्रम इथे व्हावेत याच्यासाठी प्रयत्नशील असतात. असा मागच्या आठवड्यामध्ये 101 वय असलेले वाचक खास इथपर्यंत आले. तापसे बाबा म्हणून आहेत, ज्यांचं वय 101 आहे. त्यांनी हे हॉटेल आपल्या मुलाला बघायची इच्छा व्यक्त केली. एक असे शरीराने व्यंग असलेली व्यक्ती की ज्याला चालणं अवघड होतं पण त्यानेही हे ठिकाण बघण्याची इच्छा व्यक्त केली. अशा अनेक प्रेरणादायी घटना ह्या हॉटेलच्या माध्यमातून घडतात. तेव्हा आम्हाला अतिशय बळ मिळतं की आपण जे काम करत आहोत ते योग्य दिशेने चाललेलं आहे. लहान मुलांच्या सहली येतात, महिलांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या इथे ट्रिप येतात आणि एक आनंद साजरा करतात. अशी ही एक जागा आहे. आपला टायमिंग काय आहे? सकाळपासून तर रात्रीपर्यंतचं टायमिंग काय आहे इथे? सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत तुम्ही कधीही येऊ शकतात. आणि पूर्ण दिवसभर आपण इथे प्रोग्राम करू शकतो. पूर्ण दिवस प्रोग्राम आहे, वाचनाचा प्रोग्राम आहे, सुसंवादाचा प्रोग्राम आहे, कुठल्या पुस्तकाच्या ओपनिंगचा प्रोग्राम आहे, गेट टुगेदर आहे. प्रकारचे आपण पुस्तकां संबंधी जे कार्यक्रम आहे. आजपर्यंत जेव्हा ही बाग निर्माण झाली तर पुस्तकांच्या हॉटेलच्या मागे अनेक शालेय बॅचचं गेट टुगेदर म्हणजे रियुनियन जेव्हा झाली त्याचेही कार्यक्रम झाले आहेत. अनेक वाढदिवसाचे कार्यक्रम झाले आहे. किंबहुना या पुस्तकांमध्ये आपल्या येणाऱ्या पिढीवर संस्कार व्हावेत असे डोळे जेवणाचे गेल्या महिन्याभरामध्ये, काही दिवसांमध्ये 5 ते 10 कार्यक्रम झाले आहे की ह्या वाचनाचा संस्कार आपल्या येणाऱ्या पिढीवर व्हावा. ज्येष्ठ नागरिकांची ट्रीप आलेली आहे, महिलांची ट्रीप आलेली आहे. असे कार्यक्रम गेल्या काही दिवसामध्ये झाले आणि इथून पुढे याच्यासाठी ही जागा उपलब्ध असणार आहे. खूप 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 छान दादा. आपल्या भावी प्रोजेक्टसाठी आणि वर्तमान प्रोजेक्टसाठी लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, असे आपण प्रवीण जोंधळे सरांशी बोललेलो आहोत. अतिशय उमदं व्यक्तिमत्व आहे. आई तर आमच्या आई आहेतच, त्यांच्याबद्दल काही बोलायलाच नको. ते अतिशय प्रेमळ, जाणकार आहेत. त्यांचे सुपुत्र जे आहेत ते माझ्यासोबत आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत. आता जवळजवळ मी त्यांना 1 वर्षानंतर फोन केला तरी त्यांनी पहिल्या रिंगमध्ये माझा फोन उचलला आणि रिस्पॉन्स दिला. दादा नमस्कार, मी लगेच येतो तुम्हाला भेटायला. आणि त्यांचं काम घाई गडबडीत आटपून ते मला भेटण्यासाठी आलेले आहे. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. खूप खूप धन्यवाद. आपण आता आईंशी थोडी चर्चा करूया. नमस्कार आजी, कसे आहात? बरी आहे. त्याची तब्येत वगैरे चांगली आहे? तब्येत चांगली भावा. मागे आलो तुम्ही, तुमचा व्हिडिओ बनवला होता. हॅपी रायडर गजानन पाटील. माझ्या एका प्रसिद्ध युट्यूबरशी बोलण्यासाठी आईंना विनंती केली आणि आईंनी ती विनंती मान्य करून मोबाईलवर त्यांच्याशी संपर्क साधला आहे. सराईनं युट्यूब माझा गेल्या वर्षी नेला होता, त्याच्यापेक्षा आता सुंदर केले. मुलांनी प्रत्येक लेखकाचं नाव दाखव लावले, त्यांच्या हाती त्यांच्या हातात पुस्तक. आम्हाला जी ऑर्डर द्यायची आहे नाश्त्याची किंवा जेवणाची, तर ती आपण ऑर्डर ह्या मेनू बुक मध्ये बघायची आहे. काय आपल्याला हवं ते मेनू कार्ड आपण वही सारखं आहे. मेनू कार्ड बघा. वाफाळलेला चहा, जीवन चहा पडण्यासारखा आहे. अहंकाराला उकळू द्या, चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि सुखाचा
आनंद हसत घ्या. पुस्तकांचं हॉटेल बघा. मिसळ, पंजाबी तडका, गरमागरम पाव वडा, वडापाव, सँडविच, बटाटे वडे, कांदा भजी, बटाटा भजी. तोंडाला पाणी सुटतंय सगळं बघून. चविष्ट पोहे, उपमा, शिरा. उपवासाचं पण साहित्य आहे. खिचडी, साबुदाणा, फिंगर चिप्स, वगैरेचे थालीपीठ. चटपटीत मध्ये बघा जे मॉडर्न मुलांना आवडतं, फ्रेंच फ्राईज, व्हेज सँडविच, सोयाबीन चिल्ली, पनीर चिल्ली, मंचुरियन, नूडल्स. रिलॅक्स स्पेशल यांचं स्पेशल आहे पिठलं भाकरी, स्पेशल पिठलं भाकरी आजीच्या हातचं. विशेष म्हणजे गावरान ग्रामीण भागाकडचं पिठलं, वांग्याचं भरीत, लसणी मेथी, बैंगन मसाला, मटकी फ्राय, काळी आमटी, दाल फ्राय, दाल तडका, मिरची ठेचा, सलाड. भाज्यांचं विश्व. भाज्याच भाज्या आहे बघा. शेवभाजी, मिल्क शेवभाजी, मिक्स व्हेज, व्हेज कोल्हापुरी, आलू मटर, शेव टमाटर, ग्रीन पीस मसाला, भेंडी फ्राय, काजू मसाला, पनीर मसाला, पालक पनीर, पनीर टिक्का, पनीर बुर्जी. अरे वा. राईस. भातामध्ये काय आहे? प्लेन राईस, जिरा राईस, मसाला राईस, दाल खिचडा, व्हेज बिर्याणी, फ्राईड राईस. तव्याची जादू बघा. तव्यावर काय काय बनतात? चपाती, तंदुरी रोटी, भाकरी, बाजरीची, ज्वारीची किंवा नागलीची. बटर तूप एक्स्ट्रा. व्हेरी गुड. कुरकुरीत रोस्टेड मध्ये पापड आहे, फ्राय पापड आहे, मसाला पापड आहे. थंडगार मध्ये आपल्याला ताक मिळेल, दही, लस्सी मिळेल. आणि बघा शेवटी लिहिलेलं आहे, पोटाची भूक भागवताना ज्ञानाची भूक भागवली जावी. वाचनापासून आज पिढी दूर चाललेली आहे. तिने थोडं वाचावं. मोबाईल गरजेचा आहे, मात्र त्याचा वापर आपल्या हातात आहे, असं म्हणणं आहे आई आपल्या सौभाग्यवती भीमाबाई संपत जोंधळे. आणि ही ऑर्डर जी आहे आपल्याला पाठीवर करायची आहे. आता बघा मला ऑर्डर करायची आहे. मला माझं फेवरेट आहे मिसळ पाव आणि चहा, अशी त्यांना ऑर्डर दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना ना अखरता है. आखिर उसकी मेहनत
डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे।